Hello friends, today we will see the third part of figure of speech. We have completed near about 13 figure of speech, and now we will see the next figure of speech, irony. What is meant by irony? When the real meaning is exactly the opposite of what which is literally conveyed, it is called irony. जेव्हा सेंटेन्स मध्ये रियल मिनिंग हे लिटरली जे काही मिनिंग सांगायचं आहे सेंटेन्स मध्ये त्याच्यापेक्षा वेगळं असतं, आणि म्हणून याला आपण irony हा फिगर ऑफ स्पीच म्हणतो. सी द एक्झाम्पल, द पायलट हॅज फिअर ऑफ हाईट. आता उंचावर, उंच म्हणजे उंचीला पायलट घाबरतो. आता पायलटला तर समजा आकाशातच जायचं आहे वरती, आणि म्हणून रियल मीनिंग इज डिफरंट, लिटरली डिफरंट, and that's why irony is there. See, Shyam was so intelligent that he could not get any job. Intelligent पण आहे आणि जॉब मिळत नाही. So here literally conveyed what is the meaning is different, and that's why this is called irony. Next, thank you for defeating me. आता डिफीट केलेला आहे, पराभव केलेला आहे, आणि तरी आपण थँक्यू म्हणतोय. सो समथिंग इज डिफरंट. त्याने आम्हाला मान खाली घालायला लावली. सी द एक्झाम्पल इन मराठी. त्याने असं काहीतरी वाईट काम केलं आणि त्याने आम्हाला मान खाली घालायला लावली. आता त्याचा जर समजा शब्दशः अर्थ घेतला तर मान खाली घालणं म्हणजे काही मान खाली वाकवणं असा होत नाही. काही वाईट काम केलं आणि म्हणून मान खाली घालायला लावलं, हा त्याचा अर्थ होतो, आणि म्हणून याला आयरनी हा फिगर ऑफ स्पीच म्हणता येतं. नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच इज पॅराडॉक्स. व्हॉट इज मीन बाय पॅराडॉक्स? ट्रूथ इज प्रेझेंटेड ॲज इट इज ऑपोजिट ऑफ द फर्स्ट वर्ड. म्हणजे सत्य हे काही वेगळंच असतं. टॉकिंग इन देअर स्लीप. टॉकिंग इन देअर स्लीप, स्लीप झोपेमध्ये आहे, आणि टॉकिंग इट मे बी डिफरंट, मीनिंग इज डिफरंट अँड ट्रूथ इज डिफरंट. झोपेमध्ये तर काही बोलू शकत नाही. ती काही जणांना सवय असते समजा झोपेत बोलण्याची, तो भाग सोडा, तो भाग इथं आपल्याला त्याचा संदर्भ घ्यायचा नाहीये. टॉकिंग इन देअर स्लीप म्हणजे काय? आता हे एका रोपट्याच्या बाबतीत आहे. जेव्हा सीड असतं, बी असतं, आणि ते जमिनीत पुरलेलं असतं, तर तेव्हा त्याला वरती यायचं असतं, आणि त्याला उद्देशून म्हटलंय टॉकिंग इन देअर स्लीप. मोर हॅस्ट लेस स्पीड. हॅस्ट म्हणजे घाई, स्पीड लेस स्पीड. आता बघा याच्यामध्ये ट्रूथ हे जे काही आहे ते वेगळ्या याच्यात प्रेझेंट केलंय पहिल्या शब्दापेक्षा. आता मोर हॅस्ट घाईमध्ये, आणि लेस स्पीड, लेस स्पीडने कशी घाई होऊ शकते? शी रिवॉर्ड्स विथ मी टीयर्स. तिने मला बक्षीस दिलं, कशाने? टीयर्स. आता टीयर्स हे दुःखाचं प्रतीक आहे. रिवॉर्ड्स येथून आनंद मिळतो. सो हाऊ इट इज करेक्ट? सो शी रिवॉर्ड्स मी विथ टीयर्स, अँड ट्रूथ इज प्रेझेंटेड ऑपोजिट ऑफ द फर्स्ट वर्ड. रिवॉर्ड्स टीयर्स, हॅस्ट मोर हॅज लेस, टॉकिंग स्लीप. Next figure of speech is climax. When ideas are presented in an ascending order. चढत्या क्रमाने ज्याला आपण म्हणतो. I smile, I laugh, I roar. Smile, laugh, roar. चढता क्रम आहे. चढता क्रम म्हणजे तो वरच्या याच्याने जातो आहे. I walk, I run, I fly. चालणे, पळणे, उडणे. Childhood, youth, old age. Ascending order. Ideas are presenting in ascending order. She is my friend, my advisor, and my inspiration. Friend, advisor, inspiration. दिन महीने साल गुजरते जाएंगे. गाणं हे दिन, त्याच्यानंतर महिने, त्याच्यानंतर साल, म्हणजे हा चढता क्रम आहे. दॅट्स वाय अँटी क्लायमॅक्स. याच्या ऑपोजिट अँटी क्लायमॅक्स.
when ideas are presented in descending order, जेव्हा आयडियाज या डिसेंडिंग ऑर्डर उतरत्या क्रमाने असतात, ही सोअर बाय द सन, मून, स्टार्स, द लीव्स ऑफ द ट्री. बघा हा डिसेंडिंग ऑर्डर आहे. क्लायमॅक्स मध्ये असेंडिंग ऑर्डर होती. ओल्ड एज, यूथ, चाइल्डहुड. हेच क्लायमॅक्सचं एक्झाम्पल. चाइल्डहुड, यूथ, ओल्ड एज. नेक्स्ट सिनेक्डकी. when a part is explained as a whole, जेव्हा एखादा भाग हा पूर्ण पार्ट म्हणून जेव्हा एक्सप्लेन केलेला असतो, त्यावेळेस सिनेक्डकी हा फिगर ऑफ स्पीच होतो. इंडियन टीम ओन अ क्रिकेट मॅच. आता इंडियन टीम म्हणजे फक्त काही ते 11 खेळाडू असा होत नाही. when we explain here Indian team, it's don't think that only 11 players. We think of whole country, India. Indian team it means India. म्हणजे इथं पूर्ण पार्ट, पूर्ण इंडियाचा एक्सप्लेन केलेला आहे. and said that's why सिनेक्डकी. a young man of 20 summers. 20 summers म्हणजे काय? म्हणजे तेवढं त्याला एक्सपिरियन्स आहे, तेवढं त्याचं वय आहे. 20 summers. तो जो मनुष्य आहे तो 20 समरचा आहे. म्हणजे काय? तो 20 वर्षाचा त्याला अनुभव आहे. म्हणजे तेवढा पार्ट, whole part explain. It's not mean that only summers. मग फक्त काही ते 4 महिन्याचे समर्स काउंट करायचे. 20 समर्स म्हटलं म्हणजे 4 4 20 चोक 80, 80 महिन्याचं म्हटलं येईल का त्याला? नाही. 20 समर्स म्हटलं म्हणजे तेवढा होल पार्ट त्या एक्सप्लेन केलेला आहे. कालिदास इज द शेक्सपियर ऑफ इंडिया. शेक्सपियरची जी काही क्वालिटी आहेत तशाच प्रकारच्या क्वालिटी कालिदास मध्ये आहेत. सो दॅट्स वाय कालिदास इज द शेक्सपियर ऑफ इंडिया. आणि म्हणून कालिदास यांना पूर्ण इंडिया यांचं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून त्यांना या सेंटेन्स मध्ये म्हटलं आहे. सो सिनेक्डकी, इन दिस वे वी कॅन कॉल एज अ सिनेक्डकी. नाउ नेक्स्ट, मेटोनॉमी. व्हॉट इज मीन बाय मेटोनॉमी? व्हेन अ वर्ड इज युज्ड टू रिप्रेझेंट अ क्लास, कॅटेगरी ऑफ थिंग्स. काय नेमकं बघा, ही रीड्स मिल्टन. आता मिल्टन वाचला म्हणजे काय? मिल्टनचं जे बायोग्राफी असेल, ऑटोबायोग्राफी असेल, म्हणजे मिल्टनची बुक्स, मिल्टनचं साहित्य वाचलं असा त्याचा अर्थ होतो. मिल्टन वाचलं म्हणजे काय फक्त मिल्टनला वरून खाली वाचला असं त्याचा अर्थ होत नाही. ही रीड्स मिल्टन. सो वेन अ वर्ड, ते वर्ड, हे बघा इथं जे वर्ड आहे ना ते वर्ड आहे, हे रॉंग झालेलं आहे. वर्ड रीड करा त्याला. वर्ड इज यूज टू रिप्रेझेंट अ क्लास और कॅटेगरी ऑफ थिंग्स. द पेन इज माइटर दॅन सोर्ड. आता इथं शब्दशः अर्थ आपल्याला घेता येणार नाही. तलवार आणि पेन दोघांना समजा समोरासमोर आणलं किंवा दोघांचं एकमेकांशी भांडण झालं असं म्हणू आपण, तर सोर्ड आहे, पेन आहे. परंतु लेखणीच्या लेखणी असं इथं उल्लेख आहे. आणि आपण पाहिलं आहे बऱ्याच ठिकाणी लेखणीचा विजय हा होतो. आणि म्हणून म्हटलंय पेन इज माइटर दॅन सोर्ड. इथं तो उल्लेख केलेला आहे. तो वर्ड जो आहे तो रिप्रेझेंट एका पूर्ण क्लासचा रिप्रेझेंट करतो आहे. पेन हा वर्ड पूर्ण कॅटेगरीचा उल्लेख करतो आहे. नाउ नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच, रिफ्रेन. व्हेन अ लाईन रिपीट्स इन अ स्टांजा. आता याच्या बाबतीत बोलायचं म्हटलं म्हणजे काय, की रिफ्रेन म्हणजे अगदी सोपं आहे. मराठीत त्याला ध्रुवपद असं म्हणतो आपण. पण होतं काय, बऱ्याच वेळेस आपल्याला त्याचा अर्थ माहित नसतो, म्हणून रिफ्रेन हा वेगळाच फिगर ऑफ स्पीच आहे असं आपल्याला वाटतं. एकदा असंच झालं होतं 2005 मध्ये 12वीला एक निबंध आला होता. तो होता माय पेट, PET पेट. आता त्या वर्षी तो निबंध 70% मुलांनी लिहिला नव्हता. कारण का? समजा त्याच्याऐवजी माय डॉग, माय कॅट असं राहिलं असतं तर लिहिलं असतं, पण माय पेटचा अर्थच 70% मुलांना समजला नाही. म्हणजे होतं सोपं, परंतु त्याचा अर्थ न कळल्यामुळे तो निबंध लिहिला नाही. म्हणजे आता पहिलीची मुलं माय कॅट, माय डॉग वर निबंध लिहितात. तसं याचं पण मागच्या वर्षी एक 2020 च्या परीक्षेमध्ये 12वीच्या रिफ्रेन विचारलं गेलं होतं, रिफ्रेन फिगर ऑफ स्पीच. पण बऱ्याच वेळेस काय असतं, रिफ्रेन काय आहे हेच माहिती नसल्यामुळे हा गोंधळ होतो. व्हेन अ लाईन रिपीट्स इन द स्टांजा. स्टांजा मध्ये जेव्हा शेवटची लाईन
पहिल्या स्टांजामध्ये तीच लाईन, सेकंड स्टांजामध्ये तीच लाईन, थर्ड स्टांजामध्ये तीच लाईन अशी रिपीट होते. त्याला रिफ्रेन, मराठीत ध्रुवपद आपण म्हणतो. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन. आता हे असं एका लाईन मधून समजणार नाही. इथं स्टांजा जेव्हा दिले असते तेव्हा याच्यामध्ये ते समजलं असतं आपल्याला. ही लाईन त्या पोएम मध्ये प्रत्येक स्टांजामध्ये रिपीट झालेली आहे. यू स्टार्ट डाइंग स्लोली, सेम दिस लाईन रिपीट्स इन एव्हरी स्टांजा. सो दॅट्स वाय दिस इज रिफ्रेन. नाउ नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच, euphemism. What is meant by euphemism? When unpleasant facts are presented as mild or pleasant form. जेव्हा एखादी दुःखद अशी घटना सुखद याच्याने सांगितलेली असते. आता तुम्ही दुःखद घटना सुखद याच्याने कशी सांगू शकतात? सो दिस इज द लँग्वेज. वी कॅन यूज सच काइंड ऑफ थिंग्स इन द सेंटेन्सेस. यालाच तर आपण लँग्वेज म्हणतो. व्हेन आय एम गॉन अवे. आता बघा याच्यामध्ये गॉन अवे म्हणजे काय, याचे असंही आपण लिहू शकलो असतो. व्हेन आय विल डाय. डाय म्हणजे सरळ सरळ मेला. पण गॉन अवे, अनप्लेझंट फॅक्ट प्रेझेंटेड इन प्लेझंट फॉर्म, प्लेझंट वे. ही पास्ट अवे, ही पास्ट अवे म्हणजे याचाही अर्थ तोच होतो. पण आपण असं समजा वापरलं, असं वाक्य म्हटलं, ही डाईड, तो मेला, म्हणजे हे अनप्लेझंट वे मध्ये झालं. पण याला प्रेझेंट फॉर्म मध्ये आपण मांडलं, ही पास्ट वे. मराठीत बघा, ती दानशूर व्यक्ती आपल्यातून निघून गेली, व्हेरी इन प्लेझंट फॉर्म. हे वाक्य असं म्हणता आलं असतं, ती दानशूर व्यक्ती मेली. दिस इज द अनप्लेझंट वे. बट इफ व्हेन वी पुट unpleasant fact in pleasant form, then it is called as a euphemism. So here we stop, and we have completed maximum figure of speech in 3 parts. So I request to you all, please subscribe my channel, learn with joy, and share to others also. So once again I am thankful for watching my video. Thank you.